जय महाराष्ट्र मित्रांनो, आर-टी फॉर्मची प्रतीक्षा असलेल्या पालकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आता जी प्रवेश प्रक्रिया चालू झालेली होती मित्रांनो एप्रिलमध्ये, ती आता थांबवण्यात आलेली आहे तात्पुरत्या कारणांसाठी. तर उच्च न्यायालयाच्या स्थगितीनंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे आर-टी-कडून. तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा अपडेट असा आहे, राज्य शासनाने शिक्षण हक्क कायद्यामध्ये सुधारणांच्या नावे केलेल्या बदलाला उच्च न्यायालयाने सोमवारी स्थगिती दिलेली होती. यानंतर शालेय शिक्षण विभागातर्फे आर-टी पोर्टलवर मंगळवारी दिनांक 7 तारखेपासून 7 मेपासून ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया थांबवण्यात आलेली आहे मित्रांनो. अशा प्रकारे बघू शकता तुम्ही आर-टी अंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्यास आता केव्हा सुरुवात होणार, त्याचबरोबर खाजगी शाळांमध्ये मुलांना प्रवेश मिळेल किंवा नाही अशी विचारणा आता पालकांकडून होत आहे. तर याच धर्तीवर मित्रांनो उत्सुकता अशी वाढलेली आहे की आर-टी अंतर्गत खाजगी शाळांचा समावेश करीत ऑनलाईन अर्जाला मुदतवाढ द्यावी अशी मागणी सुद्धा पालकांकडून यावेळी करण्यात आलेली आहे मित्रांनो. एक महत्त्वाचं अपडेट आहे, लवकरच आता उच्च न्यायालय काय आदेश देणार आहे आर-टी संबंधात आणि नियमात काय बदल करेल यासंबंधी अजूनही स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळं तात्पुरती वेबसाईट बंद करण्यात आलेली आहे आणि प्रवेश प्रक्रिया सुद्धा थांबवण्यात आलेली आहे. लवकरच उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आर-टी अंतर्गत प्रवेश प्रक्रियेबाबत राज्य शासनाकडून काय निर्देश दिले जातात याकडे शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत पालक सुद्धा वाट बघत आहेत. तर अशा प्रकारे आतापर्यंत जवळपास 6 तारखेपर्यंत आहे ना, 6 मे 2024 पर्यंत 69,000 अर्ज आलेले आहेत मित्रांनो. आता नव्याने प्रक्रिया चालू झाल्यानंतर पालकांना अपेक्षा आहे की खाजगी शाळात अर्ज करता येईल आणि नव्याने फॉर्म भरता येईल, ही एक अपेक्षा आहे आणि लवकरच यावरील उत्सुकता ताणली जाणार नाही. लवकरच उलगडा होणार आहे या गोष्टींचा. यंदा आर-टी अंतर्गत अर्जाला तुलनेत सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही, कारण यावेळेस खाजगी शाळांचा पर्याय इनेबल होता मित्रांनो. इनेबल नव्हता म्हणजे दिसत नव्हता, त्यामुळे पालकांनी आर-टीकडे पाठ फिरवलेली होती. न्यायालयाने आर-टीतील बदलांना स्थगिती दिल्यामुळे आता इंग्रजी माध्यमांच्या खाजगी शाळांमध्ये मुलांना प्रवेश मिळेल याबाबत पालकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आर-टीचे प्रवेश आधीच उशिरा सुरू झाले होते, त्यामुळे पूर्वीप्रमाणेच खाजगी शाळात गरीब विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावेत अशी सुद्धा पालकांची मागणी आहे. म्हणजेच पूर्वीप्रमाणे म्हणजे मागच्या वर्षी ज्याप्रमाणे आर-टीचे अर्ज तुम्ही भरलेले होते पालकांनी आपल्या पाल्यांसाठी, त्याच प्रकारे आत्ता यावर्षी सुद्धा फॉर्म भरता येणार आहेत अशी अपेक्षा आहे. कारण आता लवकरच अर्ज प्रक्रिया सुरू होईल, त्यासाठी उच्च न्यायालयाचे आदेशाची वाट पाहावी लागणार आहे आणि लवकरच याची प्रक्रिया पुढे चालू होणार आहे मित्रांनो. धन्यवाद. लवकरात लवकर आर-टीची प्रवेश प्रक्रिया चालू व्हावी आणि नव्याने जे ॲडमिशन फॉर्म भरता येणार आहेत त्यामध्ये इंग्रजी शाळांचा खाजगी शाळांचा जो प्रवेश आहे तो इनेबल सुद्धा होईल अशी अपेक्षा आहे मित्रांनो. लवकरात लवकर प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्यानंतर आपला अपडेट येईलच मित्रांनो. धन्यवाद. माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.